सत्यशोधक बहुजन समाज क्रांती फेडरेशन सत्यशोधक टीमच्या वतीने सर्वांचे हार्दिक असे स्वागत करतो। अतिशय उत्कृष्ट अशा प्रतिसादात सर्व जेजुरीकर असतील, सासवडमधील पुरंदर तालुक्यातील सर्व नागरिक अतिशय मोठ्या संख्येने या चित्रपटासाठी उपस्थित राहिले आणि त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो। आणि आपण अशा महापुरुषांच्या देदेप्यमानी अशा विचारांवरती प्रेम करता त्याकरता आपण सर्व वेळात वेळ काढून आपल्या माता पितांचा आपला महापुरुषांचा इतिहास आपल्या मुलांना माता भगिनींना समजावा यासाठी आपण सर्वांनी आपल्या सर्वतो प्रयत्न करून आज वेळात वेळ काढून या चित्रपटाला प्रेम देण्यासाठी आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सत्यशोधक टीमच्या वतीने व सत्यशोधक फेडरेशनच्या वतीने आपले सर्वांचे हार्दिक असे आभार मानतो। नमस्कार मंडळी, मुक्काम पोस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। सध्या आपण आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ चित्रमंदिर जेजुरी या ठिकाणी। सत्यशोधक नावाचा चित्रपट राज्यभरामध्ये रिलीज झाला आहे। श्री स्वामी समर्थ चित्रमंदिर या ठिकाणी देखील दुपारी 3 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता असे 2 शोज या चित्रपटासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत। पुन्हा जर आपण पाहिलं तर राज्यभरामध्ये या चित्रपट जो आहे तो वेगवेगळ्या थिएटर्समध्ये लागलेला आहे। आज खरं तर श्री स्वामी समर्थ चित्रमंदिर या ठिकाणी तालुक्यातील अर्थातच पुरंदर तालुक्यातील विविध भागातून जे प्रेक्षक आहेत ते हा चित्रपट पाहण्यासाठी आलेले आहेत। यात विशेष करून महिलांचा अधिक सहभाग दिसून येत आहे। महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची कारकीर्द जर आपण पाहिली तर खूप संघर्षमय आणि त्याचप्रमाणे प्रेरणादायी अशी राहिलेली आहे। यामुळे खरं तर त्यांचा जीवन प्रवास पुस्तक रूपाने अनेकांना ज्ञात आहे, परंतु सत्यशोधक या चित्रपटामधून तो दृश्य स्वरूपामध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे। यामुळे खरं तर एक वेगळ्याच प्रकारचं वातावरण आज दुपारी 3च्या शोला पाहायला मिळालं। या ठिकाणी आलेल्या नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या चित्रपटाला दिलेला आहे। तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून लहान 2 मुले या ठिकाणी उपस्थित राहिले होते, ते विशेष लक्षवेधी ठरली। खरं तर मुक्काम पोस्टच्या वतीने देखील सगळ्यांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या श्री स्वामी समर्थ चित्रमंदिर या ठिकाणी दुपारी 3 आणि सायंकाळी 6 वाजता असे 2 शोज सत्यशोधक या चित्रपटासाठी ठेवण्यात आलेले आहेत। आपल्याला जर हा चित्रपट पाहायचा असेल तर या 2 पैकी कुठल्याही एका वेळात आपण या ठिकाणी येऊन हा चित्रपट पाहू शकता। धन्यवाद। तर मंडळी, अजून देखील आमच्या मुक्काम पोस्ट या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आवडली तर इतरांना देखील शेअर करा।